साबुदाणा न शिजवता न मिक्सरला बारीक करता आणि पहिल्यांदा जरी करत असाल ना तरी एकदाच केल्यानंतर तुम्हाला परफेक्ट असे पापड जमणार आहे. आणि चकली पण त्याच पिठापासून आपण उपवासाचे पापड आणि चकली करणार आहे. एकदम तिप्पट फुलणारे पिवळे धम्मक असे बटाटा साबुदाणा पापड उपवासाचे पाहणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर नमस्कार, सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या भाजी फटाका रेसिपी वनिता या चॅनलमध्ये. तर इथं घेतला आहे अर्धा किलो साबुदाणा. अर्धा किलो साबुदाण्याच्या प्रमाणामध्ये करणार आहे पापड हे आणि चकली पण करणार आहे. तर अर्धा किलो साबुदाणा घेतला आहे. हा साबुदाणा आहे ना निवडून घ्यायचा आहे, कारण त्याच्यामध्ये काय होतं काही वेळेस आहे ना तांदूळाचे दाणे पण असतात. आता आपल्याला आहे ना मोठं टोप घ्यायचं आहे आणि मोठ्या टोपामध्येच आहे ना साबुदाणा टाकायचा आहे. जरी अर्धा किलो साबुदाणा असला ना पण तो भिजल्यानंतर आहे ना दुप्पट होतो, त्यामुळे आहे ना मोठंच भांडं घ्यायचं आहे कधी पण साबुदाणा भिजवत असताना. आणि आता तो आपल्याला मिक्सरला बारीक पण करायचा नाही आहे आणि शिजवायचा पण नाही आहे. त्यासाठी पण आहे ना आपल्याला छान शिजवायचा नाही म्हटल्यानंतर आहे ना एकदम खुसखुशीत होण्यासाठी काय करायचं आहे, आता हा साबुदाणा आहे ना साधारण उद्या सकाळी आपण पापड्या करणार तर आदल्या दिवशी 4 वाजता भिजत घालायचं आहे. 4 वाजता भिजत घातल्यानंतर ना झोपायच्या वेळेस रात्री जेवणानंतर आहे ना याच्यामध्ये आता गरम पाणी घालायचं आहे आपल्याला. तर बघू शकता 4 नंतर भिजत घातल्यानंतर संध्याकाळी जेवणानंतर बघितलं तर साबुदाणा हा आपला एकदम छान भिजलेला आहे. आणि याला शिजवण्यासाठी ना आता याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. आता ज्या वाटीने साबुदाणा घेतला आहे ना त्याच वाटीने पाणी घालायचं आहे. चांगलं कडकडीत उकळून घ्यायचं हे पाणी. आणि आता साबुदाण्यामध्ये ना टाकून द्यायचं आहे. म्हणजे याने काय होतो, जो साबुदाणा आहे ना तो चांगला शिजला जातो आणि आपल्याला साबुदाणा जे आपण मिश्रण तयार करणार आहे बॅटर ते वाफून घ्यायची गरज पडत नाही आणि मिक्सरला पण बारीक करायची गरज पडत नाही. त्यामुळे एकदम खुसखुशीत पापड होते. त्यामुळे ही प्रोसेस करणं खूप गरजेचं आहे. गरम पाणी घालायला विसरायचं नाही. बघू शकता इथं जेवढा साबुदाणा घातला होता का तेवढंच गरम पाणी आपण इथं घातलं आहे भिजायला. संध्याकाळी झोपायच्या वेळेसच गरम पाणी घालायचं आणि आता असंच रात्रभर झाकून ठेवायचं साबुदाणा. दुसऱ्या दिवशी सकाळीच पाहायचं याला. तर दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकता इथं 1.5 किलो बटाटे आहे आणि हा एकदम ताजा बटाटा. याचे ना पापड पण खूप छान होतात आणि चकली पण खूप छान होते. या जो लांबट बटाटा घेतला आहे ना आणि ताजा घेतला आहे ना ओला बटाटा, त्याचे पापड आणि चकली खूप म्हणजे खूप एकदम पिवळं कलर येतो. त्यामुळे ना शक्यतो निवडताना ना हे अशा पद्धतीचेच बटाटे असेल तर घ्यायचे चकलीसाठी. आणि वेफर्सला पण चांगलेच असतात हे बटाटे. आता याच्यामध्ये पाणी टाकून आहे ना बटाटे उकडून घ्यायचे. साधारण 5-6 शिट्ट्या तरी होऊ द्यायलाच लागतात बटाटे उकडायला. आणि उकडताना पण थोडासा लवकर उकडतो हा बटाटा. तर बघू शकता इथं मस्त आता अशा कुकरच्या शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे आणि मोकळ्या ढाकळ्या मोठ्या कुकरमध्येच आपल्याला शिजून घ्यायचे आहे. आणि तोपर्यंत साबुदाणा आपल्याला हा मोकळा करून घ्यायचा आहे आणि छान भिजला आहे. बघू शकता इथं व्हिडिओमध्ये तुम्ही आपला जो साबुदाणा आहे ना एकदम नरम झाला आहे, म्हणजे पूर्णपणे विरघळतो तो बोटामध्ये. आणि आता त्याला आहे ना चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर बटाटे पण उकडून थंड झाले. थंड झाल्यानंतर ना त्याची साल काढून घ्यायची बटाट्याची. थोडंसं आहे ना साल काढायला थोडासा प्रॉब्लेम होतो ओले बटाटे असल्यानंतर, पण पापड खूप छान होतात त्या बटाट्याचे, त्यामुळं थोडा हा वेळ जातोच. इथं सगळे बटाट्याचे ना साल काढून घ्यायचे. बटाटे ना पूर्णपणे थंड होऊ द्या, नाही तर आहे ना हाताला भाजल. त्यामुळे ना बटाटे सुरुवातीलाच उकडून ठेवायचे. तोपर्यंत आपलं काम आवरस्तोवर आहे ना बटाटे हे छान थंड होतात पूर्णपणे. तर इथं सगळे बटाटे ना सोलून घेतले आणि किसणीने ना किसून घेतले. म्हणजे याच्यामध्ये गाठी वगैरे अजिबात राहणार नाही, त्यामुळं किसूनच घ्यायचे. आणि साबुदाणा पण मोकळा केला आहे, छान भिजले. आता दोन्ही ना चांगलं मिक्स करायचं आहे साबुदाणा आणि बटाटा. जेवढं चांगलं मिक्स करता येईल ना तेवढं चांगलं मिक्स करायचं आहे याला. आणि पुढं सांगते तुम्हाला, जो साबुदाणा आहे ना तो जास्त चकलीमध्ये किंवा बटाट्याच्या पापडमध्ये दिसतो ना, तो दिसू न देता कोणती ट्रिक वापरायची आपल्याला जेणेकरून पापड एकदम खुसखुशीत होतील. त्यानंतर घालायचं आहे मीठ.
आणि लाल तिखट घालायचं आहे. तुम्हाला जर लाल तिखट घालायचं नसेल ना तर हिरव्या मिरच्या पण तुम्ही घालू शकता. हिरव्या मिरच्या आणि मीठ मिक्सरला बारीक करून. पण लाल मिरचीने ना लवकर खराब होत नाही पापड आणि दिसायला पण चांगले दिसतात. थोडेसे चरचरीत जर हवे असतील ना तर थोडंसं लाल तिखट आणखी टाका. आणि त्यानंतर आहे ना साबुदाणा एकदम आपल्याला दिसला नाही पाहिजे चकलीमध्ये किंवा पापडमध्ये ना तर ही ट्रिक वापरायची आपल्याला. मॅशरने ना चांगलं छान मॅश करून घ्यायचे बटाटे आणि साबुदाणा. म्हणजे मिक्सरला पण बारीक करायचं काम नाही आणि जो साबुदाणा आहे ना तो दळायचा पण नाही. एवढे खुसखुशीत पापड होते ना तर तोंडात टाकतच विरघळतच, म्हणजे कोणीही खाऊ शकेल. त्यामुळे ना ही प्रोसेस जी आहे ना ती फॉलो करायचीच. तर सगळं पीठ इथं तयार झालं. बघू शकता छान पीठ झालं आहे. आता पापड करायला घ्यायचे. त्यासाठी ना आता समोर टेरेसवर आहे ना मस्त छान आता प्लॅस्टिकचा पेपर आथरून घेतला आहे. त्याच्याखाली एक कापड टाकलं आहे दुसरं आणि त्याच्यावरून जो प्लॅस्टिकचा पेपर आहे ना तो टाकला आहे. आणि छान आता मशीनने करणार आहे. तर मशीन पण घेतलं आहे. मशीन नसेल ना तर तुम्ही डिशवरती पण करू शकता. ते पण आहे ना आपण एका व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. त्याची पण लिंक राहील त्या व्हिडिओची. तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता ते कशा पद्धतीने करायचे. पण आत्ता तर आपण इथं मशीनचा वापर केला आहे. मशीन जर घ्यायचं असेल ना तुम्हाला तर कुठल्याही भांड्याच्या दुकानमध्ये आरामशीर 250 ते 300 रुपयापर्यंत भेटून जाईल. किंवा कमीत कमी 400च्या आसपास तरी. 2 प्रकार असतात याच्यामध्ये. तर 400 ते 250 असे दोन्हीतून भेटून जाईल. त्यानंतर काय करायचं आहे इथं 2 त्याच्या आकाराचे ना प्लॅस्टिकचे जाडमधले कागद आपल्याला कट करायचे आहे आणि त्याला थोडंसं सुरुवातीला तेल लावायचं. याच्यानंतर आपल्याला तेल वापरायची गरज पडत नाही या पापडला. त्यामुळे ना फक्त सुरुवातीला या दोन्ही पॉलिथिनला तेल लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने पापड तयार करून घ्यायचे. मशीनीनं एकदम झटपट कमी वेळेत होतं आणि एकाचंच काम असतं. मशीनने काय जास्त जण आपल्याला करायला लागत नाही. तर बघू शकतो मी एकदम पातळ असे आपला पापड झाला आहे. इथं आता सगळेच पापड करून घेऊ. त्यानंतर ना चकल्या करणार आहे काही. तर पहा इथं एवढे पापड केले आणि आता बाकीच्या उर्वरित आपण चकल्या करणार आहोत. एकदम छान असे पिवळे पिवळे धम्मक पापड दिसत आहे आणि गोल गरगरीत झाले. कुठे चिरले नाही वगैरे काहीच नाही. त्यामुळे पीठ आहे ना कधी पण मॅश करून घ्यायचं आहे. आणि एकीकडे लगेच आता इथं चकल्या पण घातल्या आहे. चकल्या आणि एकाच पिठापासून आपण चकली आणि पापड तयार केले आणि छान असं उन्हामध्ये वाळून द्यायचे. आता हे दुसऱ्या दिवशी तळले. एक दिवस पूर्ण वाळू द्यायचे दुसऱ्या दिवशी पण. आणि दुसऱ्या दिवसानंतर बघू शकता तुम्ही इथं पापड आणि चकली आपली छान वाळली आहे. आता मस्त कढईमध्ये तेल टाकायचं आहे आणि तळून पाहणार आहोत आपण पापड कसे झाले आहे. सुरुवातीला ना चकली तळून पाहणार आहे. थोडंसं टाकून पाहायचं तेल तापलं का नाही. तर छान म्हणजे तापलं आहे तेल. एकदम कडकडीत तेल होऊ द्यायचं आहे. तर पहा इथं तेलात टाकल्यावर चकली कशी अशी पांढरी शुभ्र दिसते आणि एकदम उठली पण आहे. एका टाईमला 3 ते 4 चकल्या तेलामध्ये बसत्या कमी तेल वापरून सुद्धा. तर चांगल्या चकल्या झाल्या आपल्या एकदम. आता त्यानंतर ना पापड तळून बघू. म्हणजे असं काही नाही की चकलीला वेगळं पीठ करायचं आणि पापडसाठी वेगळं पीठ करायचं आहे. एकाच पिठामध्ये आपण आहे ना दोन्ही पण चकली आणि पापडही करू शकतो. तर पापड पण बघू शकतो मी तर खूप छान तळला गेला आणि चांगला फुलला आहे पापड. खुसखुशीत तर विचारूच नका, इतके खुसखुशीत झाले ना. तर दाखवतेच मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये. आणखी एक पापड तळून दाखवते. इथपर्यंत जरी व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने पापड केले ते पण कमेंटमध्ये सांगा. तर बघा इथं आवाज ऐकू शकता तुम्ही. एकदम खुसखुशीत चकली झाली. आणि लगेच दुसऱ्या दिवशी एकादशीचा उपवास होता त्यामुळे लगेच एकादशीला मी तळून पण बघितले. पापड पण छान झाले ठिसूर.
तर इथं आपले ना साबुदाणा बटाटा उपवासाचे कुरकुरीत तिप्पट फुलणारे असे चकली आणि पापड तयार आहे. हे अर्धा किलो साबुदाणा आणि 1.5 किलो बटाट्यापासून आहे ना भरपूर असे पापड झाले आणि चकली पण झाली. तर नक्की एकदा ट्राय करून पहा हे पापड आणि चकली. खरंच अप्रतिम टेस्ट लागते याची पण. एकदा जर खाल्ले ना खरंच दरवर्षी आपण दुसरं वेफर्स तर करणारच नाही तुम्ही. एवढे छान लागतात हे पापड आणि चकली. त्यामुळे ना मी पण ह्यावर्षी उन्हाळ्यामध्ये आता काय वेफरचा हा केलाच नाही आहे. फक्त आता चकली आणि बटाटा पापड केले आणि साबुदाण्याचे कुरकुरे पण केले. तो पण व्हिडिओ लवकरच येईल चॅनलवरती. जसं जसं वेळ भेटेल तसं आता उन्हाळी कामाचेच व्हिडिओ येत राहील आणि पाडव्यानंतर आहे ना कुरड्याचे वगैरे व्हिडिओ येतील, सांडग्याचे आणि कुरड्याचे. तर व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगा कोणाकोणाचे वाळवण्याचे पदार्थ झाले आहे आणि कोणाकोणाचे राहिलेले आहे अजून ते पण सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून.